इचलकरंजी शहर आणि परिसरात आज वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाच्या पूजेसाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती। आजच्या आधुनिक युगात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, पण अजूनही भारतीय संस्कृती आणि पारंपरिक प्रथा परंपरा यांचंही पालन होत आहे। आधुनिक युगातही श्रद्धेनं प्रथा परंपरा जपण्याबरोबरच सण उत्सव उत्साहात साजरे होताना दिसतात। आज वटपौर्णिमा। वटपौर्णिमेला सौभाग्यवती महिला पारंपरिक वेशभूषा आणि साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा या भावनेतून वटपौर्णिमा साजरी होते। इचलकरंजीतील रसना कॉर्नर, मंगलधाम, गंगामाई महिलालय, प्रांत कार्यालय यासह शहरातील विविध ठिकाणच्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी आज मोठी गर्दी केली होती। वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून झाडाला प्रदक्षिणा घालून सुताचे फेरे गुंफले। पूजाविधीनंतर महिलांनी एकमेकींना फळं, धान्याची ओटी भरली। काहींनी गाणी गात फेरे धरले तर फुगड्याही खेळल्या। पती पत्नीतील स्नेहबंध दृढ करणारा हा सण इचलकरंजीत मोठ्या उत्साहात साजरा केला। तर अनेक महिलांनी आज उपवास केले होते, त्यामुळे बाजारपेठेत फळं, रताळी खरेदीसाठी गर्दी दिसत होती।